राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी मध्यरात्री छापा टाकून छायानगरातील एका 35 वर्षीय युवकाला ताब्यात घेतलंय। या कारवाईने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे। पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात हा युवक असल्याचा संशय पथकाला आहे। या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। राष्ट्रीय तपास यंत्रणांचं पथक गेल्या 15 दिवसांपासून अमरावती शहरातील छायानगर परिसरात राहणाऱ्या युवकाच्या मागावर होतं। त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देऊन होतं अशी सूत्रांकडून माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या या पथकाने आपल्या मोहिमेचा थोडासाही सुगावा शहर पोलिसांना लागू दिला नाही। एनआय म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या टीमने बुधवारी मध्यरात्री छापा टाकून छायानगरातील एका 35 वर्षीय युवकाला ताब्यात घेतलाय। गुरुवारी सकाळी युवकाला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची तासनतास कसून चौकशी सुरू केली आहे। एका खोलीत राष्ट्रीय तपास पथकाचे अधिकारी चौकशी करतायत। येथे कोणत्याही ठाण्याच्या स्थानिक पोलिसांना प्रवेश दिला गेला नाहीये। खोलीच्या बाहेर गुन्हे शाखेसह राजापेठ पोलिसांचा बंदोबस्त दिसून आलाय। राष्ट्रीय तपास यंत्रणेने 17 ठिकाणी छापे टाकले असून यात जम्मू काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये छापा टाकून कारवाई केली आहे। आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतला गेलाय। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून अमरावतीचा हा युवक पाकिस्तानच्या संपर्कात होता। त्याला पाकिस्तानमधून फोन कॉल सुरू होते अशी माहिती सुद्धा सूत्राकडून मिळाली आहे। या चौकशीत त्या युवकाकडनं कोणकोणती खळबळजनक माहिती समोर येणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। शहरात अनेक ऑटो एलपीजीवर चालणारे आहेत। या ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याचा व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागलाय। चक्क घरगुती सिलेंडर मधून ऑटोमध्ये गॅस भरला जातोय। अमरावतीमध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे। याकडे अन्न पुरवठा व पोलिसांचं लक्ष नाही। गल्ली बोळातील घरांसमोर हे प्रकार सुरू असल्याचं दिसून येत आहे। दुसऱ्या व्हिडिओत तर सिलेंडर उलट ठेवून अवैधरित्या गॅस भरला जातोय। अशा वेळेस दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? सिटी न्यूजने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी कराव्या असं म्हटलं आहे। शहरामध्ये एलपीजीवर चालणारे ऑटो धावत आहेत। एलपीजीचे पंप अमरावतीमध्ये आहेत, परंतु त्यावर ऑटोमध्ये गॅस न भरता घरगुती सिलेंडरमधनं अवैधरित्या गॅस भरला जातोय। अवैधरित्या गॅस भरला जात असल्याचे हे 2 व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागले आहेत। गल्लीबोडीतील घरासमोर हा चोरीचा मामला सुरू आहे। सिलेंडर उलट ठेवून गॅस रिफिलिंग सुरू आहे। अशा रिफिलिंगमुळे दुर्घटना घडल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र त्यापासून धडा घेतला जात नाही। या अवैध रिफिलिंगकडे अन्न पुरवठा विभाग व पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे। या संदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत यांना सिटी न्यूजने विचारले तेव्हा अवैध रिफिलिंगवर कारवाई करण्यात येत आहे। या संदर्भात नागरिकांना माहिती पडल्यास त्यांनी अन्नधान्य वितरण विभागाकडे तक्रार करावी असं म्हटलंय। म्हणजे डिसेंबरला एक साधारणतः जानेवारी महिन्यात एक ऍक्शन त्या ठिकाणी झाले होते। त्या ठिकाणी 34 सिलेंडर जप्त केलेले होते, घरगुती सिलेंडर जप्त केले होते आणि त्याच्यानंतर सध्या कार्यालयात तक्रार प्राप्त नाही आहे त्या संबंधीची। जर असं या ठिकाणी तर जे होत आहे की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे, डोमेस्टिक सिलेंडर आहे, की त्याचा वापर त्यातील गॅसचा वापर जर ऑटोमध्ये जर होत असेल तर सर्व इलिगल काम आहे ना। तर त्या संबंधी जर काही नागरिकांना अशा घटना निदर्शनास आल्या तर त्या ठिकाणी या कार्यालयात त्यांनी तक्रार दाखल करावी आणि तक्राराच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कार्यवाही करू। पतंगोत्सव साजरा करताना मांजा वापरला जातो। या मांजामुळे जीविताला होणारी हानी पाहता विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे। बंडरा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मांजा विक्रेत्यावर कारवाई करून त्याच्याकडील 19,500 रुपयांचा माल जप्त केलाय। मोनोफायटर, ड्रॅगन, बिच्छू, ब्लॅक टायगर अशा विविध कंपन्यांचा मांजा पोलिसांनी जप्त करून आरोपी अब्दुल अजीज अब्दुल कदीर या 58 वर्षीय इसमाला ताब्यात घेतलाय। बंडरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हिवाडे, डीबी पथकाचे मंगेश परिमल, इरफान रायलीवाले, प्रवीण ढेंगेकर, शशिकांत शेडके, तुल राऊत, शुभम कडूकार यांनी कारवाई केली आहे।
गेल्या 10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. यावरून परभणीमध्ये संपूर्ण आंबेडकरी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या. या प्रकरणाचा निषेध अमरावतीमध्ये भीम ब्रिगेड संघटनेनं केलाय. गुरुवार 12 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने परभणीमध्ये विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा पुतळा जाळून निषेध केलाय. संविधानाचा भारतीय संविधानाचा जय 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 भीम जय भीम जय भीम भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आरोपीला फाशी आरोपीला फाशी आरोपीला फाशी परभणी येथील घटनेचा भीम ब्रिगेड. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. या समाजकंटकाला फाशी देण्यात यावी अशी मागणीही भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या समाजकंटकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी दिलाय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान. आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजकंटकाचा जातीवादी समाजकंटकाचा पुतळ्याचं दहन आम्ही केले. त्याचे कारण असे आहे की परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व त्याच्यासमोर असलेली संविधानाची उद्देशिका त्याचे फलक या पुतळ्याच्या दोन्ही पुतळ्याची त्यांनी विटंबना केली आणि त्याला पोलीस प्रशासन असेल किंवा शासन प्रशासन असेल यांनी त्याला माथेफिरू म्हणून असे घोषित केले. पण माझी अशी विनंती आहे की आणि आमच्या निदर्शनात असं आलं आहे की आम्ही महाराष्ट्र असेल, अमरावती जिल्हा असेल, शहर असेल आणि कोणताही तालुका असेल त्या तालुक्यामध्ये आम्ही जर पाहिलं तर अनेक माथेफिरू फिरतात, अनेक पागल लोक फिरतात, काही बाहेर देशातले लोक इकडे आले आहेत ते फिरतात. पण त्यांना अनेक पुतळे महापुरुषांचे पुतळे लागतात पण ते कधीच अशी नीच घटना करत नाहीत. पण यानं कशी केली? यानं त्या ठिकाणी असलेले मंदिर आहेत, हे आहे, पुतळे आहेत, त्या ठिकाणची त्याने विटंबना केली नाही. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या फलकाची ज्याने विटंबना केली, तोडफोड केली, म्हणून हा माथेफिरू नसून याने हे हेतुपुरस्पर केलं आहे आणि हेतुपुरस्पर केले असून त्याला जाणीवपूर्वक कोणीतरी करायला लावलं आहे. याच्या मागे सुद्धा मास्टर माइंड आहे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बदलापूर येथील घटनेच्या आरोपीला आपण एन्काउंटर केले त्याचप्रमाणे याचं एन्काउंटर करा किंवा याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आपण फास्ट ट्रॅकमध्ये आपण न्यायालयामध्ये अशी आपण एक याचिका दाखल करावी. आणि असे न झाल्यास तर आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना असेल, आंबेडकरी जनता असेल आणि आंबेडकरी चळवळीतील पूर्ण जितक्या संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरून आम्ही याचा निषेध करू. आणि येणाऱ्या काळात जर या आरोपीला फाशी झाली नाही तर आम्ही मोठे आंदोलन उभारू आणि आंदोलनामध्ये जे न्याय सुव्यवस्थाचा जो अर्थ येईल याला जबाबदार गृहमंत्री राहतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील, उपमुख्यमंत्री राहतील आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत हे राहतील अशी विनंती करतो. आणि ज्याप्रमाणे आता सध्या क्रेज चालू आहे की बांगलादेशमध्ये आमचे हिंदू बांधव खतऱ्यामध्ये आहेत आणि जागोजागी गावागावात शहरात मोर्चे निघत आहेत. त्याचप्रमाणे महायुतीचं सरकार या उद्देशिकेचं ज्या दलालाने ज्या समाजकंटकाने तोडफोड केली त्याच्यासाठी असेच आपण सर्व ठिकाणी गावागावात महायुती हे आपले मोर्चे काढतील का असा माझा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना प्रश्न आहे. जय भीम जय संविधान. जसे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे त्यामुळे संपूर्ण गावागावांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात येत आहे. आता परभणीमध्ये झालेल्या प्रकरणावर सुद्धा असेच मोर्चे निघतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. परभणी येथे संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीनं केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. आपल्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने जिल्हा कचेरीवर निदर्शनं केली. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची समाजकंटकांनी तोडफोड केली.
याचा निषेध बहुजन समाज पार्टीने केलाय. समाजकंटकांवर कारवाईच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने जिल्हा कचेरीवर निदर्शने केलीत. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा बहुजन समाज पार्टीने दिलाय. यावेळी मोठ्या संख्येने बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज 10 तारखेला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा जातीयवादी समाजकंटकाच्या माध्यमातून त्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली आणि त्या तोडफोडीचा पडसाद हा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी आपण पाहतो आहे. तर या संदर्भामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की ही जे केलेली तोडफोड आहे तर ही एक केलेली तोडफोड नसून ही संविधानाची एक निर्गुण हत्या आहे आणि ही केलेल्या हत्येच्या संदर्भात या समाजकंटकाला या फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे. कठोर कारवाई त्याच्यावर ही झाली पाहिजे. देशद्रोहाचा गुन्हासुद्धा त्यावर दाखल झाला पाहिजे. आजपर्यंत जे काही महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झालेली आहे, जर का याच्या आधी जर सरकारने ठोस पाऊल उचललं असतं, असं या समाजकंटकाला फासावर चढवलं असतं तर किमान आज ही संविधानाची तोडफोड करण्याची ही कुणाची हिंमत झाली नसती. आणि म्हणून आमची बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आमची या मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की हा जो जातीयवादी समाजकंटक जो आहे की ज्याने परभणीमधील त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केलेली आहे तर त्याला तात्काळ फासावर आपण लटकावावं. अन्यथा आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी नक्की छेडू. एवढं आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आमची माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे. समाजकंटकांना अटक झालीच पाहिजे. समाजकंटकांना अटक झालीच पाहिजे. या संविधानाचा अपमान करणाऱ्या समाजकंटकाचा घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात भटक्या जमातीच्या लोकांनी 2 दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याशी झटापट केली तेव्हा मनपा विभागाने ते धडक कारवाई करून त्यांचं अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. या आदेशावरून तयारीही झाली, मात्र आदेशाचं हे पत्र व्हायरल झालं आणि भटक्या जमातीच्या लोकांना आपल्यावरील कारवाईबाबत कळलं आणि त्यांनी अक्षरशः पळ काढला. बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात भटक्या जमातीच्या लोकांनी बांधकामासह भरपूर अतिक्रमण केलं होतं. शिवाय जळगावच्या एका व्यापाऱ्याशी त्यांनी झटपटही केली होती. त्यांनी आपली सोन्याची चेन, अंगठी हिसकल्याचा आरोपही या व्यापाऱ्याने पोलिसांसमोर केला. 12 डिसेंबरच्या रात्री 11 वाजता भटक्या लोकांनी अवैध बांधकाम केल्याने ते बडनेरा पोलिसांच्या बंदोबस्तात काढण्याचं मनपा प्रशासनाने पत्र काढलंय. कारवाई करताना लागणाऱ्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटाही सज्ज होता. मात्र त्याच दिवशी बडनेरा झोन क्रमांक 4च्या प्रभारी कर्मचाऱ्याने बडनेरा शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड केल्याने पत्र व्हायरल झालं आणि बातमी भटक्या लोकांपर्यंत पोहोचली. त्या अधिकाऱ्याच्या लक्षात येताच त्याने डिलीटही केलं, पण व्हायचं ते होऊन गेलं होतं. कारवाईपूर्वीच भटक्या जातीच्या लोकांनी रातोरात पळ काढला. महापालिकेने सगळी तयारी केली, पोलीस सज्ज झाले, त्याकरिता मनपाचा पैसाही खर्च झाला. बेजबाबदारपणे वागणाऱ्या मनपाच्या गोपनीय आदेश पत्राची कॉपी मनमानीपणाने व्हायरल करणाऱ्या त्या मनपा कर्मचारी विरुद्ध मनपा उपायुक्त वासनकर चौकशी करून कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या मौजा गणोजा येथील पेढी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर महसूल विभागाच्या भरारी पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून नदी पात्रातून वाळूचे 2 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. 11 डिसेंबरच्या रात्री 9:30 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. गणोजा देवी पेढी नदी पात्रातून वाळूची तस्करी करणारे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. महसूल व पोलीस विभागाच्या भरारी पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. गणोजा येथे राहणाऱ्या पवन दादाराव वानखडे यांचा ट्रॅक्टर क्रमांक MH27BZ 8227 क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधनं तसंच दुसरा कानफोडी येथील सय्यद मुस्ताक सय्यद अब्बास याच्या ट्रॅक्टरमधून वाळूची तस्करी होत होती. यावेळी तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी SS गिल, विशाल दहाट, विजय दुधे, कोतवाल निलेश भातजोडे, रवींद्र खांडेकर, भातकुली पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र राजुरवार, हेड कॉन्स्टेबल रहीम शेख, गौतम ढोणे, पंकज दयालकर, अजय माटकुडे, तुकाराम नरवाले, सनी सोलन यांनी कारवाई केली आहे. दंडात्मक कारवाई करिता तहसील कार्यालय येथे 2 ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यात समाधानकारक जलसाठा झालाय. अमरावती जिल्ह्यात दरवर्षी रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकांना कोल्हापुरी बंधाऱ्यातून सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. अमरावती जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाभरातील 247 पैकी 209 कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यात चांगला जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. याचा अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 6344 हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे. अमरावती जिल्ह्यात दरवर्षी रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकांना कोल्हापुरी बंधाऱ्याच्या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. अमरावती जिल्ह्याअंतर्गत रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू व चण्याचं पीक शेतकऱ्यांमार्फत घेतलं जाते. या पिकांना शाश्वत पाणी उपलब्ध होण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मार्फतीने कोल्हापुरी बंधारे व साठवण बंधारे अडवण्याचं नियोजन दरवर्षी करण्यात येते. यावर्षी सुद्धा जिल्हा प्रशासनाने एकूण 247 बंधारे अडवण्याचं नियोजन केलं आहे. त्यामधून आतापर्यंत 220 बंधारे अडवण्यात आले आहे. त्यामधून शेतकऱ्यांना जवळपास 6300 हेक्टरावर सिंचनाच्या सुविधा जिल्हा परिषदेच्या मार्फतीनं उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. या अंतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याकरिता हे नियोजन करण्यात आलं आहे व शेतकऱ्यांनी सुद्धा या सिंचनाच्या पाण्याचा उपयोग करून आपले उत्पन्नात वाढ होऊन व वित्तीय बाब सुद्धा त्यांनी वाढ केली पाहिजे. बहिरमची जत्रा येणाऱ्या 20 डिसेंबर पासून सुरू होत आहे. त्या जत्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे शंकरपट. येणाऱ्या 21 जानेवारी पासून येथे शंकरपटाची सुरुवात होणार आहे. 3 दिवस या स्पर्धा चालणार आहेत. त्या शंकरपटाचा शेतकरी सराव करत आहेत. पट ही बहिरमला सुरू होणार आहे. येणाऱ्या 20 डिसेंबर पासून बहिरमची ही जत्रा सुरू होत आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहे ज्यांचे पट आहेत. जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आणि कशी काय यावेळेस आयोजन आहे. शंकरपटाचं आयोजन 21, 22, 23 जानेवारी 3 दिवसाचा पट राहते आणि 9 ते 10 लाख रुपयाची जंगी लूट. यात क पट म्हणजे लहान गुऱ्या नवीन चालू असण्यासाठी लहान पट असते आणि जे मोठे बैल आहे नामांकित त्यांच्यासाठी जनरल पट. किती अंतर गाठावं लागते, किती मिनिटं सेकंद काय असेल यात 300 जवळपास 300 ते 350 फूटाचं अंतर आहे. जो कमी सेकंदमध्ये गाठन त्याचा प्रथम पारिक होतो. माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटते की 288 आमदारामध्ये महाराष्ट्रातला एकमात्र आमदार आहे जे पट चालवते ते बच्चूभाऊ कडू होते आणि ते सुद्धा सामील व्हायचे. हो त्यांच्याकडूनही बक्षीस राहते. हो त्यांच्याचकडून पूर्ण पट त्यांचाच पट राहते. हे आयोजित बच्चूभाऊ कडू यांच्याकडूनच असते. याही वर्षी त्यांच्याचकडून आहे. एकूणच आपल्याला काय वाटते की जे शंकरपट जो खेळ आहे त्याला कुठंतरी शासनाने मदत करायला पाहिजे. तुम्ही लोकांना तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही त्यांना तयार करतात, बैलांना त्याचे पालन पोषण करतात, त्यासाठी सुद्धा मदत कुठंतरी व्हायला पाहिजे असं वाटते. हो मदत व्हायला पाहिजे. जसा विमा आहे
पीक विमा? हा नाही, जसा बैलांचा विमा आणि तालुकास्तरीय एखादं मैदान, जसं प्रो कबड्डी आहे तसं हे प्रो बैलगाडा शर्यत व्हायला पाहिजे, याला मंजुरी भेटायला पाहिजे. ज्या प्रकारे प्रो कबड्डी आहे त्या प्रकारची इथं मागणी आहे की प्रो बैलांची शर्यत शंकरपटला सुद्धा मान्यता शासनाने द्यावी आणि शासनाने कुठेतरी या शेतकऱ्यांचा विचार करायचा की जे बैल 4 लिटर राजीव दूध कशाला म्हणतात, 4 लिटर दूध पाजणं, काजू नाही खात माणूस पण बैलाला काजू द्यायला लागते. म्हणजे खूपच आगळा वेगळा हा विषय आहे की ज्या प्रकारे त्याला पालन पोषण करण्यासाठी म्हणजे घी आणि दूध त्याला सर्व दिला जाते, जेणेकरून लाखो रुपयांची शर्यत जिंकणार आपले जे बैल आहे. या सनातन हिंदू धर्मामध्ये बैलाची गायीची पूजा केल्या जाते आणि भारत हा देश हा सनातन संस्कृतीचा देश आहे. येथे ज्या प्रकारे केंद्र शासनाने गौवंशावर बंदी आणली, गौवंश हत्यावर बंदी आणली आहे, निश्चितच ज्याचं पालन पोषण करणारी हे लोक आहे. अजून कोण बोलणार, काय म्हणणार तुम्ही? विशेष म्हणजे बहिरममध्ये हिंदू मुस्लिम सर्व जे लोक आहेत ते एक साथ मिळून हा सराव करत आहे. कोणत्याच प्रकारचं असं वातावरण इथे दूषित झालेलं नाही आहे. आपल्यासोबत अजून एक भैया, क्या नाम है आपका? तौहीद है मेरा नाम, मैं अचलपुर रहता हूँ. यहाँ पे हम हिंदू मुस्लिम एक संगत रहते हैं, कोई भेदभाव नहीं कोई चीज़ में. या पट में भी जाते हैं हम तो एक साथ में रहते भाई की तरह, और जो भी जैसा किसी को मुश्किल रही तो वो एक में एक साथ देते हैं. ये पट कैसा होता है? ये पट ऐसा होता है कि छोटे बड़े से हम बच्चे पालते हैं, अब बच्चे पालने के बाद में उसको हम सिखाते हैं, सिखाने के बाद में उनको दूध घी बादाम ये खिलाते हैं. फिर जब जाके खर्चे हमारे पास से लगाए बाद में हमको गोरा भागा तो इनाम मिलता है, नहीं तो फिर बस उसको खिलाना ही पड़ता है. पिछले बार कितने मिनट में पहुंचा था? अब पिछले बार में तो यहाँ पे 6 सेकंड 6:53 पॉइंट 6 सेकंड 93. कितने साल से हो रहा है यहाँ पे तो हो रहा है 8-10 साल से हो रहा है. क्या लगता है आपको कि शासन ने कुछ ना कुछ आपको मदद करना हाँ, चाहिए? तो शासन ने ये मदद करना चाहिए कि जैसा बैल की जैसा बीमा पास करना चाहिए, धुरकरी को लिए कुछ करना चाहिए, बैलों पर कुछ लोन देना चाहिए. जैसा आते हैं बेचारे यहाँ पे, हम 1 महीने तक रहते हैं, बैलों को सिखाते हैं, सिखाने के बाद में यानी यहाँ पे खुद के पैसों से चारा खिलाते हैं, दूध पिलाते हैं, तो कुछ ना कुछ हमारे को जैसा दवाई गोली करते हैं हम, कुछ ना कुछ जैसा हमारे को लिए जैसा सरकारी डॉक्टर आना चाहिए यहाँ पे, अब कुछ हमारे लिए कुछ मदद होना, ये है बोलना. कुठंतरी बहिरममध्ये सर्जाची जोडी येणाऱ्या 21 तारखेपासून 21 जानेवारीपासून नवीन वर्षापासून इथे धावणार आहे आणि ही शर्यत बघण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षकांनी आणि इथे जत्रेमध्ये येणाऱ्या लोकांनी जरूर यावं आणि इथे त्यांनासुद्धा प्रोत्साहित करावं. ज्या प्रकारे हे बैल शेतात काम करतात आणि शेतात शेतकऱ्यांना अन्न देतात, आपण अन्न आपल्याला जे भेटते ते शेतीकडून भेटतात, त्याच्यामध्ये खूप मोठा साठा बैलाचा असतो आणि शेतकरी त्याच्या मागे जे कष्ट करते, कुठंतरी हा मनोरंजन शेतकऱ्यांसाठी आहे आणि शासनाने याला मदत करायला पाहिजे अशी मागणी होत आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याबद्दल, या शंकरपटबद्दल महाराष्ट्रात विचार करायला पाहिजे. काय म्हणतात? माझं नाव संकेत सुनीलराव शेळकीत, राहणार कारंजा बैरम. जनावरांची इथं सोय जी आहे आम्ही आमच्या पद्धतीनं तर खूप सारी करतो आहे, पण शासनाच्याकडे आमचं धोरण असं आहे का शासनानं जनावरांचा विमा मंजूर करावा आणि जनावराला लागणारे औषध उपचारासाठी शासकीय प्रथमोपचार डॉक्टरांची टीम आम्हाला द्यावी आणि आम्ही ज्या पद्धतीनं जनावरांची सोय करतो ह्या सोयीचा थोडा तरी मोबदला म्हणून आम्हाला काहीतरी लोन पास करून द्यावं ही आमची अपेक्षा. असं वाटते का तुम्हाला की जिल्हा परिषद म्हणा किंवा पंचायत समिती चांदूर बाजार फक्त इथून पैसा घेते परंतु सुविधा देत नाही, असं यावर काय म्हणणं आहे तुमचं? सुविधा आमच्या पटाच्या बाबतीत बोलण्यात झालं तर आम्ही 1 महिन्यापासून इथं आहे, आम्हाला पाण्याची उपलब्ध नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं पाणी उपलब्ध करून घेतो, आमच्या जनावरांना पाजतो. आमच्याकडे इथं चाऱ्याची उपलब्ध नाही. आता मी तर माझं गाव इथं जवळ असल्या कारणानं मी कसं पण ॲडजस्ट करू शकतो, पण इथं खूप दुरून बैलं आलेले आहेत. आज प्रॅक्टिससाठी पण तालुक्याच्या बाहेरून जोड्या इथं आलेल्या आहे, रोजच्या जोड्या येणं चालू आहे, रोजच्या जोड्या जाणं चालू आहे. आता या जनावरांची व्यवस्था ही इथं थंडीच्या वातावरणात खूप दुर्मिळ पद्धतीनं होत आहे. त्याच्यानं आता थंडी पडत आहे, खुरीची लस आहे, खुरीच्या लसीचा उपचार इथं झाला पाहिजे. इथला मेन दवाखाना करसगाव येतो, तर आता डॉक्टरांची टीम पण इथं झाली पाहिजे असं माझी अपेक्षा.
एकूणच शासन हा महसूल घेते परंतु सुविधा मात्र देत नाही. भैरम येथे पाण्याची सुविधा नाही, म्हणजे येथील जे शेतकरी येत आहे, शेतमजूर येत आहे, त्यांना जी सुविधा मिळायला पाहिजे ती सुविधा इथे मिळत नाही आहे. जेणेकरून जिल्हा परिषद अमरावती यांच्या माध्यमातून चांदूर बाजार पंचायत समिती यांनी सुद्धा यामध्ये दखल घेऊन या शंकरपटच्या आयोजनासाठी इथे असलेल्या आणि या इथे जे निलामी होत आहे ते निलामीमध्ये व्यापारी जे जागा घेतात त्यांना सुद्धा इथे सुविधा द्यावी, विशेष म्हणजे पाण्याची सुविधा द्यावी. गुरं उपासी आहे आणि इथे कितून किती जोड्या येतात आणि किती लोक सामील होतात याच्यामध्ये सामील होतात? तर खूप दूरून जोड्या येतात, म्हणजे मराठवाडा साईडपासून पण जोड्या येतात. बीड जिल्हा, संभाजीनगर इथून पण जोड्या येतात. तसेच आपल्या महाराष्ट्रातल्या पण खूप जोड्या येतात आणि अमरावती जिल्ह्यात तर खूपच जोड्या आहेत. MP चे तर खूप आहे. बैल येतं आपले लक्ष आणि चेतन सरावासाठी. आता पहा तुम्ही किती सेकंदामध्ये कव्हर करते ते. मी वैभव घाटोड, शिरोदगाव बॉन्ड. मी एक शेतकरी आहे. येथे भैरमच्या पटाचं आयोजन 21 तारखेपासून ते 23 जानेवारीपर्यंत केलेलं आहे. त्यासाठी जे परीक्षेसाठी पूर्वतयारी विद्यार्थ्यांना करावी लागते त्याप्रमाणे आम्ही ह्या बैलांकडून जे तयारी करायची आहे पूर्वतयारी हे आम्ही बैलांकडून आता जे सध्या सराव चालू आहे यामध्ये आम्ही जे धावपट्टीवर सराव घेत आहे हे आम्ही बैलांकडून आता सध्या घेत आहे. येथे आम्ही बैल म्हणजे आजूबाजूच्या सर्व गावातले जे चांदूर बाजार तालुक्यातले सर्व बैल आहे, अचलपूर तालुक्यातील बैल आहे आणि त्यानंतर आजूबाजूच्या तालुक्यातील बैतूल MP मधले जे बैल आहे सर्व बैल इथे आलेले आहे. यांचा सराव इथे सध्या चालू झालेला आहे. याच्यानंतर जे आता इथून 21 तारखेपासून जो पट चालू होणार आहे याच्यासाठी याची तयारी सर्व चालू आहे. आता जे बैलांना तयारी चालू आहे हे 21 तारखेच्या पटासाठी चालू असल्यामुळे आता जे बैलांसाठी इथं थंडीची व्यवस्थेसाठी आम्ही सध्या आलेलो आहे. इथं थंडीचे जे दिवस आहे याच्यासाठी बैलांची जे तोंडखुरी पायखुरी हे जे लसीकरण झालं पाहिजे याच्यासाठी मी शासनाकडे मदत मागण्यात इच्छुक आहे. त्या बैलांची जे सोय करा लागेल हे शासनाने करावी. इथे लसीची उपकरणं करून द्यावी. जे इथून आजूबाजूचे असलेले जे हे आहे सरकारी दवाखाने यांनी या बैलांची व्यवस्था करावी यासाठी माझी मदत मागणी आहे. अचलपूरची फिनले मिल गेल्या 5 वर्षापासून बंद आहे. मिल बंद झाल्याने कामगारांच्या तोंडचा घास हिरावला गेला. अनेक कामगारांनी आत्महत्याही केल्या. फिनले मिल सुरू करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मिलचा शिलान्यास करण्यात आला होता. आता नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे तसंच शेकडो कामगार फिनले मिलच्या परिसरात गुरुवारी आले. यामुळे कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरता प्रवीण तायडे आले. फिनले मिलचे महाप्रबंधक अमित कुमार सिंग यांच्याशी त्यांनी चर्चा केली. याविषयीचा हा वृत्तांत. आपण आलो आहे फिनले मिल मध्ये. फिनले मिल अचलपूर हे सुरू करण्यासाठी आमदार प्रवीण भाऊ तायडे यांनी केलं होतं आणि आज फिनले मिल हे कामगारांसाठी उघडलेले आहे. कामगार आहे आमदार यांच्यासोबत एंट्री करत आहे. सर्व कामगार एक साथ होऊन या फिनले मिलला सुरू करण्यासाठी आमदार प्रवीण तायडे यांच्यासोबत या फिनले मिल मध्ये एंट्री करत आहे. गिरणी कामगार संघटना आणि यांनी जो आंदोलन केलं होतं त्यासाठी आमदार प्रवीण तायडे यांनी फिनले मिल लवकरात लवकर सुरू करण्याचा शब्द दिला होता. प्रवीण भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रवीण भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काय म्हणणार एकूणच हा शब्द आपण जेव्हा निवडणूक होती तेव्हा सर्व कामगारांनी आपल्याला एक साथ समर्थन दिलं होतं. काय प्रतिक्रिया? आता मी यासाठी आलेलो आहे फिनले मिल चालू करण्याच्या संदर्भात 17 महिन्याचा जे पगार आहे ते पण झालं नाही त्याच्या संदर्भात. त्याच्यानंतर जो आहे त्या संदर्भात पण या सगळ्या गोष्टीचा प्रशासनाशी चर्चा करायला आलो. प्रशासनाचं म्हणणं आहे काय आहे आणि एकंदर सध्याची स्थिती काय आहे, कुठपर्यंत काय प्रस्तावित आहे, काय आहे. घाट्यातलं मिल सगळ्याच आहे, परंतु जेव्हा हे मिल बंद झाली तेव्हा 21 कोटी नफ्यात होती. हे एक मिल आहे नफ्यात असतात. मिल आहे यामध्ये कामगारांचे किती वेतन राहिले
त्यासाठी काय आपण पाहू? तेच आता विचारासाठी आलेलं आहे. 17 महिन्याचं आणि गेल्या 2 महिन्यापासून अर्धा पगार झालेला नाही आहे. त्यामुळे त्याची चर्चा करण्यासाठी मी आलेलो आहे. एक महत्त्वाचा प्रश्न ज्या प्रकारे जे 14 कामगार यांना आत्महत्या करावी लागली, 15 कामगारांना, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी काही कुटुंबासाठी काही मदत. जेव्हा ठोस निर्णय होईल या गोष्टीच्या संदर्भात एक घेतलाचा, तेव्हा त्या 15 कामगारांच्या बद्दल पण विचार करण्यात आता सध्या त्यांनी काय केलं ह्या आढावा घेण्यासाठी मी आलेलो आहे आणि तुम्हाला मी नंतरच्या मुलाखतीत ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करेन. एकूणच आमदार प्रवीण तायडे यांनी म्हटलं की थकीत वेतनही मिळणार आणि 15 कामगारांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी मदत होणार. भाऊ, एक महत्त्वाचा प्रश्न इथं आहे की कामगारांचे थकीत वेतन जरी आहे आणि त्यांना वाढून कुठंतरी वेतन मिळालं पाहिजे, या संदर्भातही तुमची काय होती? तीच चर्चा करायसाठी आलेलो आहे. पहिले थकीत तर भेटू द्या, वाढीव तर भांडून ना मग नंतर. फिनले मिल हे म्हणजे निधी चालवण्यासाठी जात आहे असं खूप चर्चा होती मधात, कोणीतरी घेत आहे याला चालवायला. नाही, ते तो वादग्रस्त मुद्दा आहे आणि ते झालं आता संपलेला आहे. ते दुकान बंद झालेलं आहे या निवडणुकीत. त्याच्यामुळं तुम्ही समजून जा आता काय म्हणत आहे. फिनले मिल सुरू होणार. फिल्ली मिल सुरू होण्यासाठी पहिले पावलं आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठीच माझ्या अजेंड्यावरही तेच आहे आणि मी ह्या गोष्टींचा वारंवार उल्लेख करेन की आता याच्यानंतर वरती सरकार, हे सरकार आणि या मिलचा एकदाचा सोक्षमोक्ष लावा या भूमिकेत मिळेल. एकूणच मतदारसंघामध्ये जेव्हा आपण फिरत आहे, जे समस्या आपल्याला जे आले म्हणजे जे लोकांनी पोहोचवलेले सर, कारण भारतीय जनता पार्टीची राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. हा स्वाभाविक आहे, परंतु गेल्या 20 वर्षाचा जो बॅकलॉग आहे माझं 5 वर्षात ते भरून निघणं शक्य नाही, पण तरी मी जास्तीत जास्त कसा भरून निघेल याच्यासाठी मी प्रयत्न. एकूणच आपल्याला काय वाटतं की आपलं एक विजन होतं की इथे एक शैक्षणिक स्थळ बनावं आणि या क्षेत्रामध्ये मी आल्यानंतर काहीतरी ज्या अपेक्षा आहे लोकांना, म्हणजे लाडली बहिणीचं लाडला हो काय करणार असं नाही. आता ज्या गोष्टी आहे, MIDC आहे, उद्योग आहे, शैक्षणिक हे आहे, त्याच्यानंतर रोडचे प्रश्न आहे, डेव्हलपमेंट आहे, एकंदरीत आता ते बस स्टँड बंद आहे, बस स्टँड छोट्या छोट्या गोष्टी आहे, डेव्हलपमेंट आहे, या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत सगळं हे करून एक रोड प्लॅनिंग बनवून त्याच्या दृष्टीनं पावलं तर लागून हेल्पलाईन आहे, व्यापाऱ्यांसाठी हेल्पलाईन आहे, त्या शहरासाठी एक समिती नेमायची आहे, ते सुद्धा एक अरे उडला कसे अरे पहिले सांगितलं. फिनले मिलचा हा परिसर आहे आणि फिनले मिलच्या या परिसरामध्ये हजारोच्या संख्येने कामगार यांनी प्रवेश केलेला आहे. किती वर्षापासून मिल बंद? 5 वर्ष. मागील 5 वर्षापासून सदर मिल बंद आहे आणि या मिल बंद झाल्यानंतर येथील कामगार जे आहेत ते बेरोजगार झाले आहेत. आतापर्यंत 15 कामगारांना आत्महत्या करावी लागली आणि यासाठी फिनले मिल प्रशासनच जबाबदार आहे. कुठेतरी आज या मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांनी प्रवेश केला आणि सर्व कामगारांना घेऊन फिनले मिलच्या या परिसरात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याकरिता सर्व कामगारांना एक साथ घेऊन इथे आलेले आहे. इथं गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजा ठाकूर आहे ना, राजाभाऊ ठाकूर आणि सर्व कामगार त्यांच्यासोबत आलेले आहेत. त्याचप्रकारे इथे भारतीय जनता पार्टी अचलपूर परतवाडा शहर मंडळाचे अध्यक्ष कुंदन यादव, भाजपा नेते रुपेश ढेपे, त्याचप्रकारे इथे कामगार सहकारीसुद्धा इथं सामील झालेले आहे. आपण बघत असणार मोठ्या संख्येने कामगारांचा ताफा हा इथे सामील झाला आहे. नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन लिमिटेड वस्त्र मंत्रालय भारत सरकार उपक्रम फिनले मिल्स अचलपूर याचा शिलान्यास भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांनी केला होता. यावेळेस महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल S.C. जमीर, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख, श्री शंकरसिंग वाघेला वस्त्रमंत्री R.R. गवई, R.R. पाटील, जयंतराव पाटील, सतीश चतुर्वेदी, सुनील देशमुख पालकमंत्री होते अमरावतीचे, हे त्यावेळेस उपस्थित होते.
आणि आता ही चर्चा करण्याकरता फिल्ले मिलचे अधिकारी इथे सामील झालेले आहे. आपण बघत असणार कशा प्रकारे फिल्ले मिलचा हा प्रोजेक्ट आहे जो 2100 कोटी रुपये नफ्यामध्ये असल्यानंतर सुद्धा बंद करण्यात आला आहे. आपण बघत असणार फिनले मिलचा हा स्पिनिंग सेक्शन आहे आणि हा स्पिनिंग सेक्शन कित्येक दिवसापासून बंद आहे. फिनले मिलचा यार्न या ठिकाणी काढला जात होता आणि यार्न आता बंद पडलेले आहे. कित्येक कामगार इथे काम करत होते. किती संख्या होती कामगाराची इथं काम करणारे? इथं भरपूर 2000च्या वरती होते. काय काय काम सुरू होतं इथे? सध्याच बंदच पडलं आहे बच्चूभाऊच्या काळात. काय काय इथं सुरू होतं पहिलं? सगळे सिस्टीम चालू होती. मध्यंतरी काळात हे बंद पडलं होतं. आज अशी अपेक्षा आहे की प्रवीणभाऊ तायडे यांच्या नेतृत्वात हे चालू होणार. एकूणच इथे काय काय तयार होतं माहीत आहे कोणाला? इथे रुईपासून धागा तयार करणे, त्याचा रील तयार करणे, नंतर कपडा तयार करणे, कलर देणे, सर्वच गोष्टी इथे तयार होतात. फिनले मिलचा कपडा सुद्धा विक्रीला काढण्याचं सध्या योजना होती भविष्यात. तो आम्ही वापरला पण आहे. चांगल्या क्वालिटीचा कपडा तयार होत होता आणि रिजनेबल रेटमध्ये मिळत होता. फिनले मिलचे कामगार जे आहेत त्या बेरोजगार झाले. किती असे कामगार असतात ज्यांना दुसरा व्यवसायासाठी पत्करावा लागला? असे बरेचसे लोक आहेत. जवळपास लोक पकडण्यापेक्षा प्रत्येकामागं असणारं कुटुंब आणि कुटुंबात असणारी 4-5 व्यक्ती, त्यामुळे जे 1000-1200 लोक आहेत त्यापासून कमीत कमी 6 ते 7,000 लोक बेघर झाले. काय म्हणणार? आजही 2,000 लोक घरी बसलेले आहे कामगार. आणि यंत्रणा जी बंद पडली आहे ही लवकरात लवकर आता प्रवीणभाऊ आले तर चालू करणारच, नक्कीच चालू करणार. काय प्रतिक्रिया तुमची? बघा हा धागा किती सुंदर आहे. बघा हा धागा किती सुंदर आहे आणि कपड्याची क्वालिटी पण सुंदर या धाग्यामुळे होत होती. त्याची क्वालिटी बघा क्वालिटी बघा आणि मजबूती पण बघा. मजबूती सुंदर आहे.